रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अमोल महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. साहिल आवाज येतोय का? साहिल साहिल आवाज येतोय का? अमोल महाराज. हॅलो हॅलो. साहिल आवाज येतोय का? अमोल महाराज. रामकृष्ण हरी. आवाज येतोय तुम्हाला? अमोल महाराज. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. 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 पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. समचरणं सरोजं सान्द्रनीलाम्बुधावं जगन्निहितं पाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदं भोजतेजस्फुरदिक्प्रदेशः. विधीन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले. वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. प्रस्तुत प्राप्त ऐसे अनन्य योगे विकले जिवे मने अंगे. तयाचे काही एक सांगे जे सर्व मी करी. प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरता जो मला विषय दिलेला आहे तो संत सेवा किंवा भक्त सेवा हा प्रवचनाचा विषय आहे. प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी श्री संत जनाबाई मंडळ मनोरमानगर ठाणे यांनी गेले अनेक महिने या प्रवचन रूपी सेवेची सुरुवात आपल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून सर्व श्रोत्यांना करून दिलेली आहे. उपकृत्य असणारा स्तुत्य असणारा हा उपक्रम याही महिन्यामध्ये गेले एक महिनाभर या अधिक मासाच्या निमित्तानं याच पेजवर अनेक विद्वत जनांची प्रवचनं सुरू आहेत.
सर्वांनी आपापल्या परीने या महिन्याचं महत्त्व विशद केलेलं आहे. हा महिना म्हणजे अधिक मास. त्याला कोणी मलमास सुद्धा म्हणतं किंवा त्याला पुरुषोत्तम मास सुद्धा असं म्हटलं जातं. अधिकस्य अधिकम फलम. जर आपण साधना करत गेलो या महिन्यामध्ये साधनेचं अधिक पुण्य या महिन्यामध्ये आम्हाला प्राप्त होत असतं. जप तप अनुष्ठान असतील काही ग्रंथाची या महिन्यामध्ये आवर्जून केलं जातं. 3 वर्षातून एकदा येणारा हा अधिक मास अत्यंत पवित्र असा महिना. ज्या आपल्या तिथ्या क्षय होतात त्या झालेल्या तिथिक्षयातून जो महिना निर्माण होतो तो हा अधिक मास, पुरुषोत्तम मास. या महिन्यामध्ये दान द्यावं. दातव्यमिति यद्दाम दीयते अनुपकारिणे देशकालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. पुण्यप्राप्तीकरता दान दिलं जातं. ज्ञानेश्वरी, भागवत, गुरुचरित्र, नवनाथ असे कितीतरी ग्रंथाचं या महिन्यामध्ये अनुष्ठान केलं जातं की त्या अनुष्ठानाचं पुण्य प्राप्त व्हावं. जप केला जातो. या महिन्यामध्ये विशेषतः याला पुरुषोत्तम मास म्हटलं जातं. आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या भगवान परमात्मा विष्णूंच्या जपाचं जप जर आपण याचा केला तर याचं अनुष्ठान केलं तर अधिक पुण्य या महिन्यामध्ये प्राप्त होत असतं. आपण जप रामकृष्ण हरीचा करत असतो, याच्यामध्ये काही भेद नाही, पण या अनुष्ठानानं अधिक पुण्य प्राप्त होत असतं. इतका पवित्र महिना म्हणजे श्रावण महिन्यापेक्षा सुद्धा पवित्र महिना हा अधिक मास आहे. पण एक हिंदू धर्माची एक शोकांतिका आहे की आमची एकनिष्ठता हिंदू धर्माची दिसत नाही. एखाद्याला म्हटलं हा महिना पाळला पाहिजे, नेमकं काय केलं पाहिजे महाराज? या महिन्यामध्ये जो मांसाहार करतो त्याच्या 42 कुळ्या नरकामध्ये पडत असतात. आम्ही जर एखाद्याला म्हटलं बाबा हा अधिक मास महिना चालू आहे, एवढा महिना काही खाऊ नये पिऊ नये, तो म्हणतो महाराज तुमचा कसला अधिकन फादिक, आम्हाला येईल तो महिन्यासारखा. याला जातीवंत हिंदू म्हणावं. आम्ही आमची सर्व हिंदू धर्माची तत्व पायमल्ली करत चाललो मायबाप. मी क्षमा मागून बोलतो, श्रावण महिनाही सुद्धा पाळला जात नाही. अधिक महिन्यामध्ये काही हिंदू लोक त्या अधिक महिन्यामध्ये मांसाहार करत असतात. आता ज्याला अधिक महिना कळत नाही, पवित्र महिना कळत नाही, जो अधिक मासामध्ये मांसाहार करतो तो हिंदू म्हणायच्या लायकच नाही. मी क्षमा मागून बोलतो मायबाप. आमची सगळी एकनिष्ठता ढासळत चालली, ढळत चालली. आम्ही नुसतं हिंदू म्हणून घेतो. मी पाठीमागही परकड भाषेमध्ये बोलून आलो. आज आमच्या लोकांना एकादशी सुद्धा कळत नाही. काही घरामध्ये हिंदू धर्मियांच्या घरामध्ये एकादशी दिवशी सुद्धा मांसाहार केला जातो. ही सगळ्यात मोठी हिंदू धर्माची असणारी शोकांतिका आहे. आम्ही जर आमच्या पिढीला आम्ही हेच जर वागत गेलो आणि आमच्या पिढीने हेच बघितलं तर पुढची सुद्धा पिढी म्हणत असते आमच्या घरामध्ये श्रावणामध्ये पाळला जात नाही, आमच्या महिन्यामध्ये अधिक मास पाळला जात नव्हता, आमच्या घरामध्ये आमचा बाप सुद्धा एकादशी दिवशी मांसाहार करत होता. येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवेती. आम्ही जसं वागू तसं सुद्धा आमची पुढची पिढी सुद्धा मायबाप वागणार आहे. त्यामुळं हिंदू धर्माच्या ज्या रूढी आहेत, तिथी आहेत, याचं ज्ञान आमच्या पिढीला होण्याकरता आम्ही जसं वागू तसं आमची पुढची पिढी करत असते. म्हणून असो हा अधिक असणारा पवित्र असा मलमास आणि या मलमासा निमित्त असणारी ही प्रवचनरूपी सेवा. अनेक दिग्गज प्रवचनकारांची प्रवचन या फेसबुक पेजवर झालेले आहेत. अनेक जण या पेजवर आलेले आहेत. अनेक विद्वान, आमच्यापेक्षाही विद्वान असणारी मंडळी या पेजवर आलेले आहेत. त्यांचं सर्वांनी आपण प्रवचन श्रवण केलेलं आहे. सगळ्यांच्या मुखातून आपण अधिक महिन्याचं महात्म्य जाणून घेतलेलं आहे. आणि हा विषय देण्यात थोडंसं चिंतन करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. सेवेमध्ये अनेक प्रकार आपल्याला दिसतात. सेवा हा संप्रदायाचा मूळ पाया आहे. मग ती कोणतीही सेवा असो, गुरुसेवा असो, ईश्वर सेवा असो, संत सेवा असो, मातृपितृ सेवा असो, आचार्य सेवा असो, ह्या अनेक प्रकारच्या सेवा या ठिकाणी शास्त्राने आम्हाला सांगितलेल्या आहेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव
आचार्यो देवो भव, ही असणारी आपली संस्कृती आहे. सेवेमध्ये अनेकही प्रकार पाहिले जातात. काही कुटुंब सेवक असतात, नुसती कुटुंबाची सेवा करत असतात. काही जे असतात समाजसेवा करणारी मंडळी या भूतलावर आहेत की जी समाजाची सेवा करतात. काही मंडळी आहेत की जी देशाची सेवा करतात, देशाकरता आपलं बलिदान देतात. काही मंडळी आहेत ईश्वर सेवा करणारे आहेत. आणि सगळ्यात शेवटचा वर्ग जो आहे तो संत सेवा करणार आहे. आम्ही जर संतांची सेवा केली तर ती सेवा देवापर्यंत पोहोचत असते. आम्ही प्रमाण जर पाहिली, पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते, किंवा तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. त्या संतांची, अशा संतांची जर आम्ही सेवा केली तर ती सेवा देवापर्यंत पोचत असते. किंवा आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा, तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ, तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. अशी अनेक प्रकारची प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात. ईश्वर सेवा केलीच पाहिजे, पण त्याबरोबर संतांची सेवा करणं गरजेचं आहे. भगवान परमात्म्यांनी सुद्धा संतांची सेवा केलेली आहे. जी प्रवचनरूपी सेवेकरताची ओवी मी निवडलेली आहे, अध्याय क्रमांक 12, त्या 12व्या अध्यायातील 82 क्रमांकाची जी ओवी आहे त्या सेवेकरता निवडलेली आहे. 12वा अध्याय हा भक्तियोग. मी मागेही बोलून आलेलो आहे की सध्या सोपं जर कोणतं भगवान परमात्म्याच्या साधन असेल तर ते म्हणजे भक्तीचं साधन हे सर्वोत्तम सांगितलेलं आहे. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची अनेक साधनं आहेत, पण ती साधनं कलियुगामध्ये जमणं शक्य नाही. जे जे करावे साधन तेथे रिगे साधनाभिमान, तप करोनी तीर्थाटन वाढविला अभिमान. किंवा नात्राय वर्णन करताना करतात, नाना साधनांच्या केल्या खटपटा, परित्यान पौत्यो याची आधार वंटा, जाणो जाता जाणीव आड घाली फाटा, योगाभ्यास सिद्धी रोधती वाटाओ, यज्ञ यागे स्वर्ग भोग आड येती, करिता तपे काम क्रोध खवळती, नित्य ज्ञानी अभिमान वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. अनेक साधनं भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची अनेक साधनं आहेत, पण ती सगळीच्या सगळी याला भगवान परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत होते, पण ही सगळी साधनं कलियुगामध्ये जमणारी नाहीत. ज्यावेळेस भगवान परमात्म्याने अर्जुनाला गीता उपदेश केला आणि 11व्या अध्यायाच्या शेवटला भगवान परमात्म्याने भक्ती किती सुलभ आहे याचं आख्यान अर्जुनाला सांगताना विशेषतः 2 श्लोक पाहायला आपल्याला मिळतात. एकामध्ये जी सगळी साधनं आहेत त्या सगळ्या साधनाचं अनुष्ठान किती अवघड आहे ते भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं. नाहम वैदेर तपसा न दानेन न इज्जया, शक्य एवं वेदो दृष्टुम दृष्टवानसी माम्यतः. मी वेदानं दानानं प्राप्त होईन हे सांगता येत नाही, पण मग मी प्राप्त कशानं होऊ शकतो याचं विश्लेषण करताना भगवान परमात्म्याने पुढच्या श्लोकामध्ये वर्णन केलं. भक्त्यातुनन्या शक्य अहमेव विदो अर्जुन, ज्ञातुम दृष्टुंच तत्वेन प्रवेष्टुंच परंतप. मी भक्तीच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकतो. योग म्हणाल तर कलियुगामध्ये योग सुद्धा अत्यंत अवघड आहे. योगाची 8 अंग सांगितली, यम नियम प्राणायाम प्रत्याहार आसन ध्यान धारणा समाधी. यज्ञही म्हणाल तर तोही अवघड आहे. यज्ञ म्हणाल तर हत्तीच्या सोंडेवडी तुपाची धार त्या यज्ञकुंडामध्ये सोडावी लागते, तेव्हा यज्ञ फलद्रूप होतो. यज्ञही सामान्यांना शक्य नाही, योग सामान्यांना शक्य नाही. ज्ञानोबा स्वतः योगी होते, पण ज्ञानोबराय वर्णन करताना करतात, योग यागविदे एनेनो हे सिद्धी, वायाची उपाधी धम्मधर्म. किंवा याच अध्यायामध्ये असणारा ज्ञानोबरायांची ओवी आहे, योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला. योग मार्ग सुद्धा अवघड आहे माऊली.
यज्ञ म्हणाल, यज्ञ अवघड आहे, योग अवघड आहे, जपतप असेल तर तेही अवघड आहे. जपतप कर्म हरिवीन धर्म, वावगाची श्रम व्यर्थ जाय. ज्ञानोबरांनी याला श्रम म्हटलंय, वावगा श्रम म्हटलंय. का? कारण कलियुगातल्या लोकांना ही सगळे जे मार्ग आहेत ते सगळे मार्ग अत्यंत अवघड आहेत. म्हणून पाठीमागही मी बोलून आलो, पाठीमागच्या प्रवचनात सुद्धा मी बोलून आलो की सगळ्यात सोपा असणारा जो मार्ग आहे तो म्हणजे नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जलमांतरीचे. नामस्मरण किंवा भक्ती मार्ग हा अत्यंत आणि अत्यंत सोपा आहे. भक्तिपंत बहु सोपा आणि पुण्यनागवे या पापा. भक्तीचा मार्ग किंवा नामसंकीर्तनाचा मार्ग अत्यंत आणि अत्यंत सोपा असणारा असा मार्ग आहे. म्हणून तर तुकोबारांनी आम्हाला सांगितलं, बाबा आम्ही तुमच्याकरता राजमार्ग तयार केलेला आहे, तुम्हाला त्या राजमार्गाने जायचं आहे. योगामध्ये श्रम आहे, यागामध्ये श्रम आहे, जपामध्ये श्रम आहे, तपामध्ये श्रम आहे. म्हणून आम्ही जो मार्ग तुम्हाला सांगतोय तो सोपा मार्ग तुम्हाला सांगतोय. त्या सोप्या वाटेनं पायवाट करा. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मेळी आणि गदारोळी आनंदे. किंवा एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्सर, केला राज्यमार्ग चाले ऐसा. आम्ही राजमार्ग तयार केलाय. एक वाट आहे काट्याची वाट आहे, अवघड वाट आहे, आणि एक जी वाट आहे तो राजमार्ग आहे. आम्ही मार्गक्रमण करत असताना तो काट्याचा मार्ग सोडला पाहिजे. काट्याच्या मार्गाने आम्ही गेलो तर तिथं आम्हाला श्रम आहेत. हे मार्ग म्हणजे योग यागाचे मार्ग आहेत. आणि राजमार्ग जर पाहिला तर तो म्हणजे नामचिंतनाचा मार्ग आहे. या मार्गाने गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचा आपल्याला अपाय नाही. आम्हाला त्याही मार्गाने मोक्ष मिळणार आहे, त्याही मार्गाने भगवान परमात्म्याची प्राप्ती होणार आहे, आणि याही मार्गाने आम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती होणार आहे. फक्त एका गावाला प्रवास करायचा आहे. एक मार्ग जो आहे तो 30 किलोमीटरचा आहे, तोही मार्ग त्याच गावामध्ये जातो. आणि दुसरा जो मार्ग आहे तो 15 किलोमीटरचा मार्ग आहे, तोही मार्ग त्याच गावाला जात असतो. पण होतं असं, एखादा जर म्हटलं मी 30 किलोमीटरच्या मार्गाने जाणार, त्याला ते गाव सापडू शकतं, पण त्या मार्गाला श्रम जास्त आहेत, पैसा जास्त आहे, खर्च जास्त आहे. आणि आम्ही जर शॉर्टकट न गेलो, 15 किलोमीटरच्या मार्गाने गेलो, तोही मार्ग तिथंच जात असतो, तोही तिथंच पोचवत असतो. आम्ही 15 किलोमीटरच्या मार्गाने जर गेलो तर श्रम कमी, परिहार कमी, पैसा कमी, खर्च कमी. तसं जो 30 किलोमीटरचा मार्ग आहे तो योग याग जप तपदी मार्ग आहे, आणि जो 15 किलोमीटरचा मार्ग आहे तो भक्ती किंवा नामसंकीर्तनाचा मार्ग आहे. ती सुलभ आहे. भक्ती किंवा नाममार्ग जो आहे तो अत्यंत सुलभ आहे. आम्ही जेवताना, खाताना, उठताना, बसताना, आमचं नित्य काम करत असताना आम्ही नामस्मरण करू शकतो. एखादा माणूस कामावरून कंटाळून आला, अंथरुणावर पडला आणि त्यानं भगवत चिंतन चालू केलं तरी पुण्यच प्राप्त होतं. एखादा म्हणेल, महाराज आम्ही सकाळ सकाळी अंथरुणावर उठून बसलो, आम्ही ब्रश नाही केला, आंघोळ नाही केली, चालेल बाबा, त्याही परिस्थितीमध्ये तू नामस्मरण करू शकतोस. एखादं काम चालू आहे, आम्ही काय करत असतो, एखाद्या शेतामध्ये काम चालू आहे, त्यावेळी काम करत असताना आम्ही लोकांची निंदा करण्यापेक्षा आम्ही त्यामध्ये भगवत चिंतन जर केलं तर आम्हाला त्याची पुण्यप्राप्ती आहे. आणि ते काम करत असताना भगवत चिंतन आमचं जर चालू असेल तर त्या कामाचा जो परिहार आहे, तो परिहार श्रम जो आहे तो थोडं कमी होत असतं. कष्ट जे आहे ते थोडंसं काम करत असताना चिंतन करावं. म्हणून काळवेळ कुठल्याही प्रकारचा नाही. काळवेळ नाम उच्चारिता नाही, आणि दोन्ही पक्ष पाही उद्धरती. आमच्या संत महात्म्याने संसार सोडा असं कोणत्याही संतांनी सांगितलं नाही. संसार सोडा, बायका मुलं सोडा, त्याचा त्याग करा आणि नाही बाबा, संसारामध्ये राहा. सुखे करावा संसार, न संडावे दोन्ही वार. आमच्या ज्ञानोबारांनीही तेच सांगितलं. असोनी संसारी जीववेगू करी, आणि वेदशास्त्र उभारी बाहे सदा. अरे काम करतोय ना, काम करणं, कारण रोजचं जे कर्म आहे ते कर्म आम्हाला केलंच पाहिजे. नियतम कुरु कर्मत्वं कर्म जाह्योय कर्मणः, शरीर यात्रा पिजतेन प्रसिद्धेन कर्मणः. किंवा कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन,
मा कर्मफल हेतुर्भू माते संगोस्तो कर्मणी हे आम्हाला गीतेनं शिकवलं. किंवा संत महात्म्याने आम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगितलं, कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम. हा मार्ग सोपा आहे. मग त्या मार्गाने आमचे संत महात्मे सुद्धा केले. भगवान परमात्म्याची जी भक्ती आहे ती भक्ती आमच्या संत महात्म्यांनी केली. पण ती भक्ती करत असताना कशा पद्धतीने केली याचं चिंतन ज्ञानोबरायांनी एतू सर्वानी कर्माणी मयि संन्यस्य मत्परहा अनन्येनैव योगेन माध्यायंत उपासते या 6व्या श्लोकाच्या जी उत्तरार्ध आहे, शेवटच्या जी ओवी आहे, भगवान परमात्म्याने आपल्या संत महात्म्यांची सेवा केली. पण कुणाची सेवा केली? जे देवाचं निरंतर नामचिंतन करतात त्यांची. आम्हीही भक्ती करत असतो, आम्हीही निरंतर भगवान परमात्म्याचं चिंतन करत असतो, मग आम्हाला अनुभूती का येत नाही? याला कारण आहे मायबाप. आम्हीही चिंतन करतो, संत महात्मे सुद्धा चिंतन करतात, आम्ही सुद्धा भजन करत असतो, संत महात्मे सुद्धा भजन करत असतात. मग आमची सेवा भगवान परमात्मा करत नाही, याला कारण आहे आम्ही या संत पदापर्यंत पोचलेलो नाही. उत्तम गायन केलं की तो संत होत नाही, उत्तम कीर्तन केलं की तो संत होत नाही, पंढरपूरच्या वारीला गेला म्हणजे संत होत नाही, उत्तम व्याख्यान केलं म्हणजे संत होत नाही, उत्तम मृदंग वाजवला म्हणजे संत होत नाही. त्या संतांची काही आंतरिक लक्षणं या श्लोकामध्ये दिलेली आहेत, त्याच्यावर आपण विवेचन करून आलेलो आहोत. मग आम्ही भजन करतो, मग आमचं काम भगवान परमात्मा का करत नाही, आमची सेवा का करत नाही? याला कारण आहे मायबाप. संत महात्मे चिंतन करतात, पण ते निरपेक्ष रीतीनं करत असतात. देवाच्या चाडे आळवावे देवा, देवा करतात चिंतन केलं जातं, देवाची प्राप्ती व्हावी म्हणून चिंतन केलं जातं. त्या भजनामध्ये कोणत्याही प्रकारची अपेक्षा त्यांच्या मनामध्ये नसते. अनपेक्ष चिरदक्षो उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी योमद भक्त समे प्रिय. भगवान परमात्म्याने सुद्धा आपल्या भक्तांची लक्षणं सांगताना सांगितली, बाबा अर्जुना, माझे भक्त निरंतर माझे चिंतन करत असतात, निरंतर माझ्या भक्तीमध्ये रत असतात, पण त्यांच्या भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसते. म्हणून तर भागवतामध्ये संतांचं लक्षण सांगताना भगवान परमात्मा सांगतात, निरपेक्षता आणि माझे भजन, शांती आणि समदर्शन, पाचवे ते निर्वैर पंचलक्षण मुख्यत्वे. 5 लक्षणं सांगितली, त्यापैकी एक संतांचं लक्षण सांगताना सांगितलं भागवतामध्ये, निरपेक्षता आणि माझे भजन. भजन करत असतात पण ते निरपेक्ष रीतीनं करत असतात. म्हणून मायबाप त्यांची सेवा भगवान परमात्म्याला करावी लागली. जगद्गुरु तुकोबरायांचा एक अभंग आहे, चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, असे भक्तांची ये घरी कामे न सांगता करी, अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंधू, तुका म्हणे भावे आणि देवा सत्ता राबवावे. देव राबला त्यांच्या घरी, मायबाप राबला. याला मुख्य कारण आहे त्यांचा भक्तीमध्ये असणारा भाव. भजन किती केलं याला महत्व नाही मायबाप, भजन कसं केलं याला महत्व आहे. भक्ती किती केली याला महत्व नाही, भक्ती कशी केली याला महत्व आहे. माणूस किती वर्ष जगला याला शून्य किंमत आहे, किती जगला याला शून्य किंमत आहे, कसा जगला याला महत्व आहे. 90 वर्ष जगला पण कधीही मंदिरामध्ये गेला नाही, कधी देवाचं भजन केलं नाही, कधी देवाचं चिंतन केलं नाही, कधी पंढरपूरला गेला नाही, कधी आळंदीला गेला नाही, कधी ज्ञानेश्वरी सप्ताह असेल, ज्ञानेश्वरी कधी 5 ओव्या वाचल्या नाहीत, कधी कीर्तनाला गेला नाही. ज्ञानोबराय म्हणतात याचं जगणं धिक्कार आहे.
हरवीन जन्म तो नरकची पै जाणा, आणि यमाचा पाहुणा प्राणी होय. तो प्राणी पाहुणा होतो, पण कुणाचा? यमाचा पाहुणा होतो, यमाचा. आम्हाला वाटतं जसं आमचं कुणीच काही बघत नाही, काय यायचं खायचं. काही माणसं नास्तिकवादी, जसं चारवाक, त्या चारवाकनं सांगितलं याव्यात जीवेत, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जगावं, कर्ज काढावं, घृत प्राशन करावं. ही नास्तिकवादाचं लक्षण आहे. मग काही माणसं म्हणतात काय आहे तोपर्यंत जगायचं, हाऊसमौस करायची, मजा करायची, कोण बघतंय पुन्हा काय होतंय ते. अरे बाबा, कोण बघतंय? तुझा वर जो आहे चित्रगुप्त, त्यानं सगळं तयार केलेलं आहे. वर गेल्याबरोबर तो यम विचारतो, हा कुणाचा पाहुणा आहे? यमदूत म्हणतात आपलाच पाहुणा आहे. मग ते चित्रगुप्ताला विचारलं जातं, काढा ह्याची हिस्ट्री काढा. लगेच ते अपडेटेड केलेलंच असतं. चित्रगुप्त रोजची रोज जे कामं आहेत ते आपल्या कॉम्प्युटरवर फीड करून ठेवत असतो. लगेच तो कॉम्प्युटर काढतो, बघतो, हा टाका या माणसाचं नाव टाकल्याबरोबर यानं काय काय केलंय ती सगळी हिस्ट्री तो चित्रगुप्तवरून सगळं सांगत असतो. आणि मग यानं कधी विचारतं, यानं कधी भजन केलंय का? नाही ना, भजन नाही केलं, मारा म्हणे याला. मग पंढरपूरची वारी कधी केली? नाही केली. मारती झोडती यमाचे किंकर. अरे मारतात झोडतात, नको त्या अवस्थेला आम्हाला प्राप्त व्हावं लागतं. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, बाबा जगताना जग, संसार कर, संसारातली नित्य कर्म कर, पण रोज भगवत चिंतन कर. म्हणून तर ज्ञानोबा मी आत्ताप्रमाणे बोलून आलो, हरवीन जन्म तो नरकचे मै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. नुसता आपल्या परिवाराकरता जगला, कुटुंबाकरता जगला, हाऊसमौस केली, करावी, पण मायबाप ते करत असताना भगवत चिंतन अवश्य करावं, भगवंताला विसरू नये. पांडवांचा विजय झाला, का झाला? कौरवांच्याकडे एवढं सैन्य होतं, पण त्यातला एकही कौरव राहिला नाही. 5 पांडव होते, पण 5 पांडवापैकी एकही मेला नाही. याला कारण आहे, पांडव अखंडपणे देवाला विसरले नाहीत. पाहते पांडवा अखंड वनवासी, परित्या देवासी आठविती. कौरवांचं एक चुकलं, कौरवांच्याकडे सत्ता होती, ऐश्वर होतं, सगळं काय होतं, पण कौरवाकडे एक देव नव्हता, त्यामुळे एकही कौरव राहिला नाही. पांडवांच्याकडं फक्त देव होता. पांडव देवाला विसरले नाहीत. आम्ही जर देवाला विसरली तया थोर झाली हानी, आणि पचतील खाणी 84च्या. नाही बाप, भावाचं महत्व अत्यंत आहे. म्हणून किती वर्ष जगला याला शून्य किंमत आहे, कसा जगला याला महत्व आहे. त्या भजनामध्ये भगवान परमात्म्याविषयी आस्था असावी, प्रेम असावं, भाव असावा. आपण सर्व ज्ञातुश्रोते आहात. आपल्याला ज्ञानोबरायांची हरिपाठाची सगळ्यांना प्रमाण माहीत आहेत. भावेवीन देव नकळे निसंदेह, गुरुवीन अनुभव कैसा कळे. किंवा भावबळे आकळे, एरविना आकळे, आणि करतळी आवळेस तैसा हरी. या भावाच्या सत्तेमुळं भगवान परमात्म्याला, त्या भगवान भक्तांची सेवा करावी लागली. मायबाप सेवा सगळ्यांना प्रमाण, सगळ्यांना दृष्टांत ज्ञात आहे. चोखोबरायांची वारी जवळ आली. बायकोनं सांगितलं, मालक तुम्ही वारीला निघालाय, मी तुम्हाला नाही म्हणणार नाही, पण आता माझे दिवस सुद्धा संपलेत. मग ती बायको होती ती महाराजांची होती, ती म्हटली नाही, हो वारी बिरी राहू द्या, वारीला अजिबात जायचं नाही. पण सांगताना सांगितलं, मालक मी तुम्हाला वारीला जाऊ नका असं म्हणणार नाही, पण माझे दिवस संपलेत, इथं कुणी नाही माझं बाळंतपण करणार, वारीला जा, पण जात असताना तुमच्या बहिणीला तेवढं पाठवून द्या. चोखोबरायांनी ठीक आहे म्हणून सांगितलं. भजन करत 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 निघाले. एकदा भजनाला तल्लीन झाले की मायबाप त्यांना काही कळत नाही. रामकृष्ण गीती गात, टाळ चिपुळ्या वाजत, छंदे आपुल्या नाचत, निज घेऊन फिरत सेगा. दिन रजनी हाच धंदा,
गोविंदाचे पोवाडे. दिवस आहे का रात्र आहे काय नाही मायबाप, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. भजन करत 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 पंढरपूर गाठलं. पंढरपुरामध्ये आले. भगवान परमात्मा श्री पंढरनाथाच्या डोळ्यातून पाणी यायला सुरुवात झाली. आईसाहेबांनी विचारलं, म्हणे देवा, वारीला कुठला भक्त आला नाही का म्हणून तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येतंय? नाही रुक्मिणी. एखादा भक्त राहिलाय का? नाही रुक्मिणी. मग तुमच्या डोळ्यामध्ये पाणी का? तेव्हा सांगितलं, बघितलंस रुक्मिणी, चोखोबराय वारी करता आलेत आणि पत्नी 10 आकांदानं तिकडे ओरडायला लागली, तिचे दिवस संपलेत. मग मालक आता काय करावं? काय नाही म्हटले, आता ती ओरडते बघ काय. आई आई म्हणत नव्हती ती, तिचा एकच धावा चालला होता, विठाई विठाई, धाव ग विठाई, विठाई विठाई विठाई. पांडुरंग परमात्म्याचा धावा चोखोबरायांच्या पत्नीने चालू केला. पुन्हा देवाचे डोळे पाण्याने भरून आले. भगवान परमात्मा निघाले. आईसाहेबांनी विचारलं, मालक कुठं? चोखोबरायांच्या पत्नीकडं. वारी? अगं वारीपेक्षा मला ती महत्वाची आहे, कारण चोखोबराय वारी करता आलेत, तिचे दिवस संपले, जवळ कुणी नाही आणि तिच्या जवळ सुद्धा कोण जाऊ शकत नाही. यांना बहिणीला पाठवून द्यायचं सुद्धा लक्षात राहिलं नाही. मग मी जाते. रुक्मिणी तुला जमणार नाही. अहो मी पण एक स्त्री आहे. रुक्मिणी तू स्त्री असलीस तरी तुला तिची आई होता येणार नाही. तू बाळणपण करशील पण बाकी तुला जमणार नाही, मलाच गेलं पाहिजे. आणि मग भगवान परमात्म्याने चोखोबरायांच्या पत्नीचं रूप धारण केलं. दरवाजावर थाप मारली. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी. हाक मारायला सुरुवात केली. तसंच कसं तरी सरत 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 दार उघडलं. पायाला मिठी मारली. वैस तुम्ही आला, बरं झालं. मला वाटलं आता माझं कसं व्हायचं. सांगितलं, वहिनी काळजी करू नका. अरे जो देवाचं चिंतन करतो, देवाचं ब्रीदच आहे. जो अनन्य भावानं त्याचं चिंतन करतो, अनन्य चिंतयंतो माम ए जनहा पर्युपासते, तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेम वहाम्यहम. तुकोबाराय सुद्धा म्हणतात, योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया आघात निवाराया. देव उभा मागे पुढे आणि उगवी कोडे संकट. काळजी करू नका, मी आलोय, मी आले. व्यवस्थित बाळणपण पार पाडलं मायबाप. सर्वांना दृष्टांत ज्ञात आहे. हा दृष्टांत काही नवीन नाही. अनेक कीर्तनकाराने तो कीर्तनामध्ये दृष्टांत सांगितलेला आहे. पण संत चरित्र इतका अलौकिक आहे मायबाप. आम्ही किती वेळा जरी ऐकलं तरी ते नित्य नूतनच वाटत असतं. संतांचं चरित्र असेल, देवाचं चरित्र असेल, आम्ही किती वेळा तरी ऐकलंय महाराज, पण कितींदा जरी ऐकलं तर ते ऐकावंसं वाटतं. हे संत चरित्राचं आहे. अनेक गाणी येतात, ती गाणी ऐकली की माणूस बोर होतो. पण संतांचं चरित्र असं आहे की संतांचं चरित्र किती वेळा किती जणांच्याकडून ऐकलं तर त्याच्यामध्ये नाविन्य वाटत असतं. आणि मी मागेही बोलून आलेलो आहे, संतांचं चरित्राचं जो वर्णन करतो तो देवाला प्राणापेक्षाही प्रिय असतो. तेही प्राणा परवते, आवडते मज निरुते, जे का भक्ती चरित्रात ते प्रशंसती. व्यवस्थित बाळणपण नुसतं मायबाप पार पडलं नाही, तुभात शिजून घालणं, लोंगोट्या धुवून आणणं, ही सगळी कामं भगवान परमात्म्याने आईच्या हृदयानं केली. एखादं मूल जर आईनं आपल्या त्या बापाच्या मांडीवर दिलं आणि न कळत त्या मुलानं शिशू केली, तो म्हणतो अरे रे ही घे ही घे घे. जन्मदात्री बाप सुद्धा त्या मुलाला आईकडे देत असतो.
पण विठाईनं माझ्या मात्र त्या लंगोट्या धुण्याचं काम सुद्धा केलं. बाळणपणामध्ये जी जी काही कामं करावी लागतात ती माझ्या भगवान परमात्म्याने पार पाडली. सकाळी उठावं, सडा संमार्जन करावा, दोघांनाही नाहू घालावं. काय त्या बाळाचं श्रेष्ठत्व, भाग्य की प्रत्यक्ष भगवान परमात्मा पंढरीनाथांनी त्यांना स्नान घालावं. त्या चोखोबारायांच्या मुलाचं अत्यंत आणि अत्यंत भाग्य मायबाप. स्वयंपाकाला लागावं, जेवू घालावं, स्वतः त्या भगवान परमात्म्याने भांडी घासावीत. संत सेवा, भगवान परमात्म्याने संतांची सेवा केली मायबाप. संध्याकाळ झाली की पुन्हा काहीतरी काम करावं, संध्याकाळी पुन्हा स्वयंपाकाला लागावं, जेवू खाऊ घालावं, भांडी घासावीत आणि संध्याकाळी पायाजवळ बसावं आणि चोखोबारायांच्या त्या बायकोचं पाय दाबावेत. ज्याचे पाय लक्ष्मी आई साहेबांनी दाबावेत, पाय लक्ष्मीचे हाती आणि तिसरी यावे काकुलती. ज्या लक्ष्मीच्या मागं आम्ही पळतो, सर्कल वेगळं वेगळं आहे मायबाप. आम्ही सामान्य लोक लक्ष्मीच्या मागं, लक्ष्मी देवाच्या पाठीमागं, देव संतांच्या पाठीमागं आणि संत भगवत चिंतनाच्या पाठीमागं. आम्ही देवाच्या मागं जर गेलो तर लक्ष्मी आपोआप येत असते. पण काही जण आता लक्ष्मीचे दात झालेले आहेत की त्यांना लक्ष्मी प्रिय असते पण नारायण प्रिय नसतो. लक्ष्मी म्हणते, बाबा माझ्या नवऱ्याला ज्या घरामध्ये किंमत नाही त्या घरामध्ये मी जास्त वेळ थांबत नाही. ज्या घरामध्ये भगवान परमात्म्याचं अनुष्ठान आहे, ज्या घरामध्ये देवाचं चिंतन चालू आहे, ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरी भागवताचं चिंतन चालू आहे, त्या घरामध्ये भगवान परमात्मा जात असतो. आणि ज्या घरामध्ये भगवान परमात्म्याचं वास्तव्य आहे, लक्ष्मी त्या घरामध्ये नसेल, पण ज्या घरामध्ये भगवान परमात्मा जातो ते त्याच्या पाठीमागं आईसाहेब जात असतात. म्हणून आम्ही लक्ष्मीचे दास न होता लक्ष्मीच्या पतीचे दास जर झालो तर त्याच्यामध्ये आपलं हित आहे. आणि मग भगवान परमात्म्याने तिचे पाय चेपावेत. ती म्हणायची, वैसं नको नको, असू द्या हो वहिनी, तुमची सेवा मला घडते, हे माझ्या अनेक जन्माची पुण्याई म्हणून तुमची सेवा घडते, हे देवाने म्हणावं तिला. इकडं चोखोबारायांची वारी संपत आली. चोखोबाराय वारी संपल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये आलं की आपल्याला बहिणीला घेऊन जायचं होतं. तर काय झालं असेल तिचं कुणास ठाऊक, पांडुरंगाला माहीत. बहिणी इकडं आले आणि बहिणीला घेऊन निघाले. आणि मग देवाला वाटलं आता आपलं काम संपलं. बरं वाटलं, हिची सेवा मला घडत होती, हे मला बरं वाटत होतं, पण आता थांबणं उचित नाही. त्या दिवशी बांधाबांध करायला सुरुवात केली. हिनं विचारलं, वहिनी कुठं निघाला? झालं ना आता म्हणे 15 दिवस होऊन गेले, मलाही माझ्या घरी जायला पाहिजे. अहो पण ती असतवर राहा, तुम्ही बाळणपण माझं केले, निदान तुम्हाला चोळी बांगडी तरी करू द्या, रीत आहे. वहिनी तुमची सेवा मला घडली, सगळं मला त्याच्यामध्ये आलं. डोळे पाणावले, गाठोडं बांधलं. देवाचा पाय तिथून निघत नव्हता मायबाप. दोघही एकमेकीला बिलगून रडायला लागले. वहिनी मला बरं वाटलं हो, तुमच्या सान्निध्यामध्ये आले, मी माझी सगळीच दुःख विसरली. ज्याचं चिंतन केल्याबरोबर सगळ्या दुःखाचा निराश होतो. नवे नवे जो भगवान परमात्मा श्री पंढरीनाथ म्हणजे सर्व सुखमय आहे, सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवीवर, सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका. तो म्हणतोय, वहिनी मी तुमच्या सहवासामध्ये मला एवढा आनंद झाला, मी माझी सगळी दुःख विसरले. ही म्हणायला लागली, मलाही तुमच्या संगतीमध्ये बरं वाटलं. दोघी धाय मोकळून रडायला लागल्या, माग सरल्या, पायाला हात लावला. वैस हे काय करताय? अहो तुम्ही अधिकारानं माझ्या मोठा आहात, असू द्या हो, तुमचं दर्शन वहिनी मला घडणं हे सुद्धा माझं परम भाग्य आहे. जगाच्या मालकानं
ज्याच्या पायी आम्ही लोटांगण घेत असतो, नवे नवे महाद्वारापासून वाळवंटापर्यंत सगळे सुरवर ज्यांच्या दर्शनाची प्रतीक्षा करतात, त्या भगवान परमात्म्यांनी चोखोबारायांच्या पत्नीच्या पायाला स्पर्श केला. वहिनी, तुमची सेवा करणं हे माझं महद भाग्य आहे. भगवान परमात्म्याचा पाय तिथून निघत नव्हता. मायबाप काय करावं. दारापर्यंत भगवान परमात्मा आले आणि आल्याबरोबर पुन्हा भगवान परमात्म्यांनी गाठोडं सोडलं, गाठोडं टाकलं आणि पुन्हा पळत पळत गेले. पुन्हा बिलगले, वहिनी मला जाऊ वाटत नाही हो. ती म्हटलं, वैस तुम्हाला सुद्धा मला सोडू वाटत नाही हो, काय करावं. शेवटी देवाने आवर्त घेतलं, बाहेर पडले आणि काही वेळानंतर चोखोबाराय आणि चोखोबारायांची बहीण आली. पुन्हा दारावर थाप मारली. दार उघडलं आणि दार उघडल्याबरोबर आश्चर्याचा धक्का बसला. वैस बरं झालं. तरी मी तुम्हाला मागाशी म्हणत होते, ती असतो पण राहा, चोडी बांगडी करू द्या, मला पाहुणचार करू द्या. मी म्हणत होते तुम्हाला, बरं झालं पांडुरंगाची कृपा, तुमच्या दोघांची भेट पांढरेरायाने घडवून दिली. ती तिच्या चेहऱ्याकडे बघायला लागली, तिलाही काही समजेना. ती आपल्या भावाकडे बघायला लागली. म्हणले, दादा वहिनी काय म्हणती काय कळना झाले. ते म्हटले, माझ्याही लक्षात येत नाही ग. काय ग म्हणे, काय म्हणतेस. अहो ह्या जर नसत्या तर माझं अवघड झालं असतं, माझं बाळणपण कुणी केलं असतं, पण ह्या होत्या म्हणून माझं बाळणपण सगळी माझी सेवा केली, माझ्या लेकराची आणि माझी सगळी काळजी हिने घेतली. ती बघतच राहिली. ती म्हटली, दादा मी तर आत्ता तुझ्याबरोबर आले आणि वहिनी अशी काय बोलते. त्यांच्याही काही लक्षात येणार नाही. नाही म्हणे, तुम्ही आत्ता नाही, 15 दिवसापूर्वी आला होता, माझं बाळणपण तुम्ही केलं. बाई मी तुझं बाळणपण नाही केलं, मी आत्ता माझ्या भावाबरोबर आले. अहो तुम्हीच माझं बाळणपण केलं, तुम्ही सगळं माझं केलं, तुम्ही असं खोटं का बोलता. या म्हणायला लागल्या मी नाही केलं, या त्या म्हणायला लागल्या तुम्हीच केलं. दोघांमध्ये थोडंसं व्हायला लागलं आणि मग चोखोबारांनी डोळे मिटले आणि मग त्यांच्या लक्षामध्ये आलं. डोळे पाणावले. सांगितलं, दोघेही भांडू नका. रडायला लागले चोखोबाराय. बहिणीला असं वाटलं आपण बोललं म्हणून भाऊ रडतोय आणि बायकोला असं वाटलं आपण असं बहिणीला यांच्या बोलल्यामुळे हे रडतायत. दोघींनी क्षमा मागितली, काय आमचं चुकलं, पण दादा मी तर तुझ्याबरोबर आत्ता आले, वहिनी असं म्हणते. तेव्हा चोखोबाराने सांगितलं, ती म्हणते तेच खरं आहे. अरे दादा असं कसं खरं आहे, मी तुझ्या बरोबर आले, तूच मला घेऊन आलास, मी हिचं बाळणपण कधी केलं. अगं तू हिचं बाळणपण नाही केलंस, पण तुझ्या रूपामध्ये येऊन माझ्या भगवान परमात्मा श्री पंढरीनाथाने हिचं बाळणपण केलं. म्हणून साधावया भक्ती काज नाही लाज धरीत, ऐशियासी शरण जावे शक्ती जीवेन वंच. चोखोबारायांच्या बाबतीमध्ये असा दृष्टांत अजून एक सांगितला जातो की ज्या वेळे दुष्काळ पडला आणि पंढरपूरमधील सगळी ढोरं ओढण्याचं काम, त्या कामामध्ये चोखोबारायांना बोलवलं. चोखोबारायांच्याकडे भरपूर त्या ठिकाणी जी मेलेली जनावरं होती ती ओढण्याचं काम ह्यांच्याकडे आलं. 300-400 ती जनावरं ओढायला लागायची. पाऊस पडला, थोडंसं वातावरण निर्माण झालं म्हणून सांगितलं, बाबा जोपर्यंत मोठा पाऊस सुरू होत नाही त्याच्या आधी तुम्ही काय करा, तर ही सगळी ढोरं ओढून काढा. आता एकट्याला शक्य नाही, काय करावं. देवाचं चिंतन चालू केलं. बायको आली, म्हणे का चिंतेमध्ये दिसता. अगं बाई, ही सगळी ढोरं ओढण्याचं काम आपल्याकडे आलंय, पण आता मी कसा एकटा करणार. ती म्हटली, मालक मी तुम्हाला मदत करते. म्हणून तिनं दोन्ही हाताला दोर बांधले, ओढायचं काम चालू केलं. कर्कच उठलं तेव्हा या मध्यंतरी बांधली, ओढायचं काम केलं, ढोरं काही ओढली. आणि आता चोखोबारांना सांगितलं, मालक आता इकडे माझे कर्कोचे उठलेले आहेत, आता मी तर ढोरं ओढू शकत नाही. चोखोबाराय म्हणले, पोटाला बांध. तिनं खाली बघितलं, डोळ्याला पाणी आलं. म्हणे काय झालं. मालक तुम्हाला माहित नाही का,
अहो मी गरोदर आहे आणि पोटाला बांधून कसं ओढणार, त्यांच्याही लक्षामध्ये आलं. ठीक आहे म्हणे, असू दे, तू घरी जा, मी बघतो माझा पांडुरंग काय करेल ते. तिनं भाकर ठेवली, निघून गेले. आणि भाकर खात असताना एक जण आला, महाराज म्हणे काय, मी तुम्हाला काय मदत करू का? तुला देण्याकडे माझ्याकडे काय नाही रे बाबा म्हणे, मी तुला काय देणार? म्हणजे काळजी करू नका, मी ढोरं ओढण्याचं काम करेन, मला काही नको. तुमच्यातली अर्धी भाकर जरी मला दिली तर पुष्कळ आहे. भगवान परमात्म्याने चोखोबरायांच्या त्या भाकरीमधली शिळी असणारी अर्धी भाकर खाल्ली आणि दिवसभर काय केलं तर ढोरं ओढण्याचं काम केलं. सकाळी जेव्हा भगवान परमात्म्याला स्नान घालायला सुरुवात केली, दही लोणी वगैरे ओतायला सुरुवात, मध ओतायला सुरुवात केल्याबरोबर देवास जरा उसनायला लागले. आईसाहेब म्हणले, देवा काय झालं, थंडी वाजून आली का? म्हणे नाही रुक्मिणी ग. मग जरा लक्ष रुक्मिणी आईसाहेबांचं गेल्याबरोबर दोन्ही भुजांना करकचलं होतं, त्यातून रक्त येत होतं. विचारलं, देवा कुठं गेला होता? अगं माहीत नाही का, चोखोबरायांची ढोरं ओढण्याला मदत करण्याकरता मी गेलो होतो. म्हणजे भगवान परमात्मा भक्तांची अनेक प्रकारे अशा प्रकारे सेवा करत असतो. मायबाप, अनेक भक्तांची अनेक प्रकारे भगवान परमात्म्याने सेवा केली. आपुलिया लाजा दहावे भक्तांची काजा, नाम धरले दिनानाथ सत्य करावया व्रत, घात आघात निवारी छाया पितांबर करी. देव उभा आहे पण कशा करताय, उभा कर कटी आणि तुका म्हणे याजसाठी. अरे सेना महाराजांचं रूप घेतलं आणि त्या बादशाची दाढी करण्याचं काम माझ्या भगवान परमात्म्याने करावं. गोरोबा काकांचे जेव्हा हात तुटले तेव्हा मडकी बनवण्याचं काम सुद्धा माझ्या भगवान परमात्म्याने करावं. अनेक प्रकारे अनेक प्रकारच्या भक्तांची सेवा भगवान परमात्म्याने केली. कोणत्या कोणत्या भक्तांची सेवा केली आपल्याला पाहायचं असेल तर मग उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भावभक्त देखोनिया, हा संपूर्ण अभंग जर आपण पाहिला तर या संपूर्ण अभंगामध्ये त्या भगवान परमात्म्याने कोणा भक्तांची कोणत्या कोणत्या प्रकारे सेवा केली हा संपूर्ण अभंग म्हणजे याचा पुरावा आहे. म्हणून मायबा भक्त समागमे सर्व भावे हरी, भक्तांची सेवा करण्याचं काम केलेलं आहे. न सांगता करी सर्व काम, का साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, मागण्याची आस पाहे मुकाकडे आणि चिंतिल्या रोकडे मनोरथ. भक्तांची सगळी काही सेवा सगळी काही कामं करण्याचं काम माझा भगवान परमात्मा श्री पंढरीनाथ करत असतो. कारण भगवान परमात्म्याची निस्सीम सेवा निस्सीम भक्ती ही अपेक्षारहित माझे संत महात्मे करत असतात. म्हणून भगवान परमात्म्याने त्यांची सेवा केली, त्यात संतांची सेवा आपण करावी. मग आता संतांची सेवा कशा पद्धतीनं करावी, संतांनी जो मार्ग आम्हाला सांगितलेला आहे त्या मार्गाने जावं, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं. मार्ग दावून गेले आधी आणि दयानिधी संतती. ज्ञानोबरायांची सेवा म्हणजे काय, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरीचं दोहन, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरीचं नित्यपठण आणि ज्ञानोबरायांनी ज्या मार्गाने आम्हाला जायला सांगितलं त्या मार्गाने जाणं म्हणजे ज्ञानोबरायांची सेवा आहे. तुकोबरायांच्या गाथ्याचं चिंतन वाचन आणि तुकोबरायांनी ज्या मार्गाने आम्हाला सांगितलेलं आहे त्या मार्गाने जाणं म्हणजे तुकोबरायांची सेवा आहे. नाथांच्या भागवताचं चिंतन मनन वाचन आणि त्या मार्गाने अनुसरण म्हणजे त्यांची सेवा आहे. म्हणून या प्रकारे आम्ही जर सेवा केली तर ती सेवा भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचत असते. म्हणून सेवा दृढ भावानं करावी. मग मागाशीच बोलून आलेलो आहे, ईश्वर सेवा असेल, आचार्य सेवा असेल, मातृपितृ सेवा असेल, संत सेवा असेल, ही सेवा निष्ठेनं करावी. आणि ती सेवा जर आम्ही केली तर मात्र त्याचं फल मात्र चांगलं प्राप्त होत असतं. म्हणून या श्लोकाच्या या ओवीच्या माध्यमातून भगवान परमात्मा हे तेच म्हणतात, मी सेवा करतो पण कुणाची सेवा मी करत नाही. नुसतं माझं भजन करतात पण भजनात भाव नाही. भजन करणाऱ्यांची मी सेवा करतो नाही नाही नाही, पण कशा प्रकारचं भजन करणाऱ्यांची सेवा मी करतो. ऐसे जे मतपर उपासिती निरंतर, या शब्दाला अत्यंत महत्व आहे. ध्यान मिसे घर माझे झाले. ऐसे जे मतपर, असं माझ्या ठिकाणी जे मतपर असतात,
एकनिष्ठ असतात, निरंतर माझं ध्यान चिंतन करत असतात, ध्यानाच्या निमित्तानं जे माझे घर झाले आहेत, असे जे संत महात्मे आहेत, जयाची आवडी केली मदसी कुळवाडी, भोग मोक्ष मापुडी त्यजिली कुळे. अशा भक्तांची आवड मला असते. मी त्यांच्याशी बांधला गेलेलो असतो आणि असं निरंतर रामकृष्ण गीतिकात किंवा गोविंद आसनी गोविंद क्षयनी गोविंद त्यामनी बैसला असे अशा प्रकारचं जे चिंतन करत असतात, ऐसे अनन्य योगे, अनन्य शब्द, अशा प्रकारे अनन्य भावना जे चिंतन करत असतात, अनन्यतेला महत्व आहे. सूर्यविकाशिनी कमल जसे सूर्याशी एकनिष्ठ असतात, चातक पक्षी जसा मेघाशी अनन्य असतो, तद्वत हे संत महात्मे आपला उपास्य दैवत असणारा श्री पंढरायाशी अनन्य असतात आणि अनन्य भावानं नित्य निरंतर त्यांचं चिंतन करत असतात. म्हणून ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे, तयाचे काही एक सांगे जे सर्व मी करी. मनानं शरीरानं जे देवाशी मतपर झालेले असतात अशा भक्तांची सेवा हा भगवान परमात्मा करत असतो, असं ज्ञानोबराय या ओवीच्या माध्यमातून विशद करतात. असो झालेली जी प्रवचन रूपी सेवा आहे, ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी समर्पित करतो. या सेवेची दुसऱ्यांदा संधी दिली ते माझे परममित्र असणारे हरिभक्तीपरायण अमोलजी महाराज खिलारे, आमचे प्रियवत असणारे बंधू, की संत वाङ्मयाप्रमाणे मी आत्ता म्हणून गेलो, संतांनी सांगितलं त्या पद्धतीनं त्या मार्गाने अनुसरण करणारे, त्याच मार्गाचं अनुसरण करून पायवाट करणारे माझे मित्र अमोलजी महाराज खिलारे यांनी गेले अनेक महिने या पेजच्या माध्यमातून एक सेवा करण्याचं काम केलेलं आहे. या सेवेच्या माध्यमातून अधिक मासामध्ये अनेक जणांना घर बसल्या प्रवचन सेवेचा लाभ त्यांच्यामुळे झालेला आहे. मी समस्त संत जनाबाई मंडळ मनोरमा नगर यांचंही सगळ्यांचा आभार मानतो, की मी मागेही बोलून गेलेलो आहे की या महिला मंडळींनी ठाण्यामध्ये परमार्थ जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे. सप्ताह महाराज ह्या महिला मंडळी एकत्र येऊन सप्ताह बंद न पडावा म्हणून एकत्र येऊन हा सप्ताह करण्याचं, जोमानं सप्ताह करण्याचं काम या महिला मंडळ करत असतात. मी त्यांच्याही पायीचे नतमस्तक होतो, कारण त्यांनी हा सप्ताह चालवण्याचं काम केलेलं आहे. भगवान परमात्मा पंढरीनाथांचा आशीर्वाद त्यांच्यावर असावा आणि असंच संत जनाबाई मंडळ मनोरमा नगर यांच्या हातून असंच हे सत्यकर्म चालू राहावं ही पंढरायाची चरणी विनंती करतो. आमचे मित्र अमोल महाराज यांचंही सहकार्य आमचं जे पेज चालू आहे, गेली महिनाभर त्याच्यावर प्रवचन चालू आहेत. गुरुवर्य किसनदादा महाराज निगडीकर या पेजवर प्रवचन चालू होत आहे. आत्ताही 6 वाजता हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज निंबोळे नाशिक यांचं प्रवचन त्या पेजवर चालू झालेलं आहे. आम्ही असं दोघांनी परस्पर वार्तालाप केला की सगळ्यांनाच प्रवचन सेवेचा लाभ घेता यावा, म्हणून अमोल महाराज म्हटले ठीक आहे, आमच्या ह्या पेजवर 5 ते 6 प्रवचन करू. मग या पेजवर 5 ते 6 प्रवचन, लगेच 6 ते 7 या वेळेमध्ये जे आपलं गुरुवर्य किसनदादा महाराज निगडीकर माझे आजोबा त्यांच्या नावाचं पेज सातारा जिल्ह्यामध्ये तयार करण्यात आलेलं आहे. त्या पेजवर लगेच 6 ते 7 प्रवचन चालू आहे. म्हणून मी अमोल महाराजांचं ही आभार मानतो. त्याच पद्धतीनं या आमच्याही पेजला, हे पेज आणि ते पेज आम्ही दोघंही वेगळं मानत नाही, त्या पेजला ज्यांचं सहकार्य लाभलं मी विशेषत्वानं उल्लेख करतो ते या मंडळाचे सदस्य असणारे आमचे साहिल कांबळे यांनी खूप अशी मदत मला त्या पेजच्या माध्यमातून केलेली आहे. मी साहिलचं सुद्धा या ठिकाणी आभार मानू इच्छितो की त्याचंही सहकार्य त्या पेजला मिळत असतं. पुनश्च एकदा मी सर्वांचं ऋण व्यक्त करतो, सर्व पेजचं, सर्व संत जनाबाई महिला मंडळ यांचं ऋण व्यक्त करतो. माझ्या या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. सर्वांना विनंती आहे, या पेजचं प्रवचन झाल्याबरोबर लगेच गुरुवर्य किसनदादा महाराज निगडीकर या पेजवर आपण सर्वांनी हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज निंबोळे नाशिक यांचं प्रवचन सुरू आहे, ते सुद्धा प्रवचन आमच्या पेजचे श्रवण करावं ही सर्वांना विनंती करतो. बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द निघाला असेल तर मायबापाच्या अंतःकरणाने क्षमा करा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध काही बोललो बोबडे, मायबापा तुम्हा पुढे सलगी लाडे कोडे मज क्षमा करावी.
पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती नोहे आ उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे झालेली कीर्तनरूपी सेवा भगवान परमात्मा श्री पंढरनाथ रुक्मिणी आई साहेब ज्ञानोबराय तुकोबराय माझे आजोबा गुरुवर्य या सातारा जिल्ह्याचं एक वैभव की त्यांनी निस्वार्थ रीतीनं परमार्थ केला, कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता परमार्थ केला. सातारा जिल्हा ज्ञानेश्वरी पारायण चालू करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. सातारा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी पारायण चालू केली, गावोगावी हिंडत जाऊन सप्ताहात चालू केले, निस्वार्थ रीतीनं वारकरी संप्रदायाची सेवा तळ्यात केली. आणि शेवटला एक महिना जायच्या आधी एक महिना सांगितलं की मी ज्येष्ठ वद्य त्रयोदशीला जाणार आहे आणि बरोबर त्याच दिवशी पहाटे 4 वाजता त्यांनी ध्येय ठेवला. असे माझे आजोबा की ज्यांच्या कुळामध्ये माझा जन्म झाला, हे माझं परम भाग्य आहे. या जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं एक वैभव व गुरुवर्य किसनदादा महाराज निगडीकर यांच्या चरणाशी समर्पित करतो. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं दर्शन घेतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. सर्वांनी लगेच प्रवचन गुरुवर्य किसनदादा महाराज निगडीकर या पेजवर श्रवण करावं ही सर्वांना विनंती आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.